आज कैलास पर्वतावर खूप जल्लोष होत होता. संपूर्ण कैलासाला खूप छान सजावट केली होती. गणेश आणि कार्तिक ह्यांचा आनंद तर त्रैलोक्यात मावत नव्हता. पार्वती आणि महादेव ह्यांनाही खूप आनंद झाला होता आणि त्याला कारणसुद्धा तसेच होते. माता पार्वतीने कल्पवृक्षाची आराधना करून त्यांच्यापासून पुत्री मागितली होती. कल्पवृक्ष हा सर्वांची इच्छा पूर्ण करतो, मग माता पार्वतीची का करणार नाही? माता पार्वतीला कल्पवृक्षामुळे एक कन्यारत्न झाले होते. तिचे सुबक नाक, मोठे डोळे, गुलाबी गाल आणि तिचं मोहक रूप पाहून कोणीही व्यक्ती तिच्या प्रेमात पडली असती, यात काही शंका नाही. पण महादेव ह्यांचा दरारा आणि माता पार्वती ह्यांची कन्या म्हटल्यावर कोणीही व्यक्ती तिला काही आघात करेल हे शक्यच नाही. तिचं नाव होतं अशोक सुंदरी. कैलासावर त्या दिवशी सर्व देवी देवतांना बोलवले गेले होते. कल्पवृक्ष आणि महादेवसारखे पिता व माता पार्वतीसारखी आई भेटल्यावर ती सर्व गुणसंपन्न होती. जिचा भाऊच 64 कलांचा अधिपती असेल, ती कोणत्याही कलेत कमी पडणार नाही हे निश्चित आहे. पण कला किंवा गुण कोणताही आणि कितीही असो, त्याला सोबत लागते ती आशीर्वादाची, तरच ती व्यक्ती पूर्णत्वास येते. त्यामुळे सर्व देवांचा आशीर्वाद लाभावा म्हणून सर्व देवांना कैलासावर आमंत्रित केले होते. क्षीरसागरातून भगवान विष्णू व लक्ष्मी येतात. ब्रह्मलोकातून ब्रह्मदेव आणि सरस्वती येतात. नक्षत्रातून सप्तर्षी येतात. स्वर्गातून इंद्र आणि अनेक ठिकाणांहून अनेक देव येतात. सर्व देवांचं योग्य स्वागत केलं जातं. सर्व देवी देवता अशोक सुंदरीला भरभरून आशीर्वाद देतात. कैलासावर सर्व कार्यक्रम योग्यरित्या पार पाडला जातो आणि सर्व देवता आपापल्या स्वधामी जातात. ब्रह्मलोकात सरस्वती देवी ह्यांच्या मनात सतत एक विचार येत असतो की त्यांना सुद्धा देवी पार्वतीप्रमाणे एक मुलगी हवी आहे. आपल्याला एक मुलगी हवी, जिचं आपण पालन पोषण करू, तिला सांभाळू, असे अनेक विचार त्यांच्या जीवाची घालमेल करतात. सरस्वती देवी ब्रह्मा ह्यांना सांगतात की माझे पती परमेश्वर, माझे आराध्य, तुमच्यामुळे मला अनेक सुखांची प्राप्ती झाली आहे. पण तरीही ह्या मनाला एका गोष्टीची खंत वाटते. हे ऐकून कमलपुष्पावर विराजमान ब्रह्मा त्यांना प्रश्न विचारतात की हे देवी, आपल्या मनाला कोणत्या गोष्टीची खंत वाटते, तिचा उल्लेख करावा. ते ऐकून देवी सरस्वती सांगतात की ज्याप्रमाणे पतिव्रता ही पतीशिवाय, बहीण ही भाऊ आणि बहिणीशिवाय शोभत नाही, तसेच एखादी आई ही तिच्या अपत्यांशिवाय शोभत नाही. त्यामुळे मला सुद्धा एक अपत्य पाहिजे आहे. हे ऐकून ब्रह्मदेव आश्चर्यात पडतात, कारण ज्या गोष्टीची त्यांनी अपेक्षा केलेली नसते अशा गोष्टींची मागणी देवी सरस्वतींनी केलेली असते. ब्रह्मदेव समजवण्याच्या सुरात सांगतात की देवी, मला अनेक मानसपुत्र आहेत, ती सुद्धा आपली अपत्यच आहेत. हे ऐकून सरस्वती देवी निराश होतात आणि सांगतात की आपणास अपत्य म्हणून केवळ पुत्र आहेत, पुत्री नाहीत. त्यामुळे मला पुत्री हवी आहे. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करणे हे पतीचे कर्तव्य असते आणि मला पुत्री पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. देवी सरस्वती ह्या कर्तव्याची भाषा बोलतात. हे ऐकून ब्रह्मदेव थोडे विचलित तर होतात, पण त्यांना सरस्वती देवीचे ऐकण्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि मग ब्रह्मदेव सरस्वती देवींची इच्छा कशी पूर्ण करावी ह्याचा विचार करायला सुरुवात करतात. त्यानंतर ब्रह्मदेव योगमायेने एका सुंदर मुलीची रचना करतात. घारे डोळे, गुलाबी ओठ, सुंदर गाल, लांब केस, अशा परिपूर्ण सौंदर्याने ती सज्ज असते. ब्रह्मदेव तिच्यात सर्वोच्च गुण भरतात. तिच्यात खूप सारे तेज भरून तिला नाव देतात अहिल्या. अहिल्या तयार झाल्यावर ती इतकी सुंदर दिसत होती की संपूर्ण त्रैलोक्यात तिच्यासारखं कोणी नव्हतं. तिचा शांत स्वभाव तिच्या सौंदर्यात भर घालत होता. तिची वार्ता संपूर्ण देवलोकात पसरायला वेळ लागला नाही. पुढील कथा पुढच्या भागामध्ये पाहूयात. धन्यवाद.